लवकरच महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रभारी मिळणार आहे। रमेश चेन्निथला केरळचे मंत्री झाल्यामुळे नव्या चेहऱ्याला संधी। सचिन पायलट, भूपेश बघेल, कुमारी शैलजा यांची नावे चर्चेत आहेत। जूनमध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे। अजित पवारांच्या अपघाती निधनाला आज 4 महिने पूर्ण। या निमित्ताने रोहित पवारांकडून भावनिक पोस्ट करत दादांसोबतच्या आठवणींना उजाळा। काही जण तुमच्या नावाचा स्वार्थासाठी वापर करत असल्याची रोहित पवार यांच्याकडून खंत व्यक्त। अनेक वर्षांपासून अर्थ खातं राष्ट्रवादीकडे होतं। युगेंद्र पवार यांचं वक्तव्य, त्यामुळे सुनेत्रा पवारांना अर्थ खातं दिलं पाहिजे। युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दमबाजी केलेली खपवून घेणार नाही। मंत्री उदय सामंत यांचं सोलापुरातील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये वक्तव्य। पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकीही खपवून घेणार नाही, सामंत यांची प्रतिक्रिया। पक्षाला विरोधकांच्या दावणीला बांधणारा धंदा खपवून घेणार नाही। मंत्री उदय सामंतांचा नाव न घेता महेश शिंदे यांना सूचक इशारा। फलटणमध्ये राज्यगड सोबत आल्यामुळे शिवसेनेचाच आमदार होणार, उदय सामंतांची प्रतिक्रिया। नसरापूर प्रकरण, आरोपी भीमराव कांबळेच्या विरोधामध्ये आरोप निश्चित। आरोपी विरोधामध्ये पुरावे असल्याचं कोर्टाचं निरीक्षण। आरोपी भीमराव कांबळेला पहिल्यांदा कोर्टामध्ये प्रत्यक्ष हजर केलं। बुलढाण्यामध्ये साखळी बुद्रुक ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांचा घागर मोर्चा। 5 कोटींचा निधी मिळूनही महिनाभरापासून पाणीपुरवठा ठप्प। साखळी बुद्रुक येथे नळ योजना महिना पूर्णपणे बंद। रायगडच्या खाळापूरमध्ये आदिवासी नागरिकांना पाणी टंचाईची झळ। उमरे गावातील नागरिकांचा पाण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा। गावातील एकाने 700 फूट बोअरवेल मारल्यामुळे गावातील विहिरीचं पाणी आटलंय। लातूरच्या मांजरा धरणाच्या कालव्याचं पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांचा लातूर कळंब रस्त्यावर रास्ता रोको। काडगाव, मांजरे, साखरा, तांदूळवाडी, टाकळीमध्ये कालव्याद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप। धाराशिवमध्ये पेरणीच्या तोंडावर खतं आणि सोयाबीन बियाणांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजना बंद करा, मात्र बियाणं आणि खतं स्वस्त द्या, धाराशिवमधील शेतकऱ्यांची मागणी। धुळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचा आंब्यांनाही फटका। वाढलेल्या तापमानामुळे आंबे खराब होण्याचं प्रमाण जास्त। खराब होण्यापूर्वी आंबे कमी दरामध्ये विकण्याची शेतकरी आणि विक्रेत्यांवर वेळ।